राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाच्या बळकटीकरणासह अन्वेषण प्रक्रियेला गती मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डायल 112 प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे केले. अमरावती परिक्षेत्रातील तसेच अमरावती शहर आयुक्तालयाअंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मंथन सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. परिक्षेत्रीय बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तर आयुक्तालय स्तरीय बैठकीत पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी सादरीकरण केले. परिक्षेत्रीय बैठकीत अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर, यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, वाशिम पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की कोविड काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. पोलिसांना चांगला निवारा मिळावा यासाठी पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे. पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा यासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिपाईपदी रुजू झालेल्या व्यक्तीला त्यांच्या पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीची तरतूद करण्यात आली. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयासह मनुष्यबळ वाढवण्यासाठी भरतीची प्रक्रियाही राबविण्यात येत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.